माणसांचे डोळे मनातले भाव व्यक्त करतात आणि तेही शब्दांच्या आधी. आपल्या चेहऱ्याची आणि मनाची सुंदरता व्यक्त होते ती आपल्या डोळ्यातून. एवढंच काय तर प्रेमाची भावनासुद्धा डोळ्यातून व्यक्त होते. मग अशा या डोळ्यांमध्ये लहान मोठा जर दृष्टिदोष आला तर माणसाला खूप वाईट वाटतं, त्याचा आत्मविश्वास कमी होतो. डॉक्टर, तिरळेपणा म्हणजे नक्की काय आणि तो कधी येतो, तो कशामुळे येतो आणि त्याचे काही वेगळे प्रकार असतात का? जरा आम्हाला याबद्दल माहिती द्या. जरूर. तिरळेपणा, ज्याला इंग्रजीमध्ये स्क्विंट म्हणतात, ह्याचा अर्थ असा की आपल्या देवाने दोन डोळे दिलेले आहेत आणि ते नेहमी समांतर रेषेमध्ये पाहतात. दोन्ही डोळे सरळ बघतात. आपण कुठल्या उजव्या डाव्या बाजूला डोळा वळवला तरी ते असे समांतर राहतात एकमेकांना. पण कधीकधी डोळे असे समांतर राहत नाहीत. एक डोळा सरळ बघतो आणि दुसरा डोळा थोडा आतल्या बाजूला वळलेला असतो किंवा बाहेरच्या बाजूला वळला असतो. तर जेव्हा हे डोळे समांतर राहत नाहीत, दोन्ही डोळ्यांची डायरेक्शन वेगवेगळी असते, त्याला तिरळेपणा किंवा स्क्विंट म्हणतात. आता स्क्विंट कधी होऊ शकतो? तर तिरळेपणा जन्मजात असू शकतो, अगदी लहान वयात असू शकतो, थोडं मोठं झाल्यावर होतो आणि अगदी उतार वयातसुद्धा तिरळेपणा होऊ शकतो. तिरळेपणा कशामुळे होतो ह्याची मी 1-2 मिनटात माहिती सांगतो. आपले डोळे जे हलत असतात ना, उजवीकडे डावीकडे वर खाली, हे स्नायूंच्या मार्फत हलत असतात. आपला डोळा हलवणारे डोळ्यामध्ये 6 स्नायू असतात. बरं. एक स्नायू डोळा उजवीकडे नेतो, एक डावीकडे नेतो, एक वर नेतो, एक खाली आणतो, असे 6 स्नायू असतात. हे स्नायू अगदी जोडीनं काम करत असतात आणि त्यामुळे त्या व्यक्तीला किंवा त्या बालकाला तिरळेपणा येत नाही. पण ह्यातला एखादा स्नायू जर थोडा कमकुवत झाला तर एक स्नायू काम करतो, दुसरा थोडा मागे पडतो आणि त्यामुळे तिरळेपणा दिसतो. आता ह्याच्यात दोष त्या स्नायूचा नसून स्नायूला आज्ञा देणारा जी नस असते किंवा नर, त्या नरच्या वीकनेसमुळे किंवा कमकुवतपणामुळे हा तिरळेपणा डेव्हलप होतो. ह्याचे मुख्य 2 प्रकार. इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर एकाला पॅरालिटिक स्क्विंट म्हणतात. पॅरालिसिस हा शब्द सगळ्यांनी ऐकलेला असेल. आपल्याला उतार वयामध्ये अर्धांग वायू होतो, आपले पाय काम करत नाहीत, कधी एखाद्याचा हात काम करत नाही. तो जसा पॅरालिसिस असतो तसाच डोळ्याचाही पॅरालिसिस होतो. ती एक नस काम करणंच बंद होऊन जातं. तसं जर झालं तर आपल्याला तिरळेपणा डेव्हलप होतो, त्याला पॅरालिटिक स्क्विंट म्हणतात. पण तुलनेने तो नशिबाने थोडा रेअर आहे, कमी लोकांमध्ये आढळतो. आणि दुसऱ्या स्क्विंटला किंवा तिरळेपणाला म्हणतात कॉन्कॉमिटंट स्क्विंट. ह्याच्यामध्ये डोळा सगळीकडे हलवण्याची क्षमता असते, पॅरालिसिस नसतो झालेला, पण फक्त स्नायू एकत्र काम करत नाहीत म्हणून मग हा तिरळेपणा दिसतो. बरं. तर तिरळेपणा होण्याची ही 2 मुख्य कारणं. आता दुसरं एक कारण तिरळेपणा होण्याचं जे अगदी लहान बालकांमध्ये आढळतं, जर खूप मोठा चष्म्याचा नंबर असेल. आपल्याला कदाचित माहीत नसेल पण बालक जन्माला येतं तेव्हा प्रत्येकाला खूप मोठा प्लस नंबर असतो, सगळ्यांना, सगळ्या बालकांना. जसजसं वय वाढतं, उंची वाढते, तसतसा हा प्लस नंबर हळूहळू कमी होतो आणि आपण शून्यापर्यंत पोचतो. ह्या उलट काही बालकांना मोठा मायनस नंबर जन्मजातच असतो. तर असा मोठा नंबर जर असेल चष्म्याचा तर अगदी लहान वयातसुद्धा तिरळेपणा आढळतो. त्यामुळे चष्म्याचा मोठा नंबर असणं हे एक कारण, स्नायूंनी एकत्र काम न करणं हे एक कारण. हे झालं लहान बालकांच्या बाबतीत. प्रौढ व्यक्तींना कशामुळे तिरळेपणा होतो? तर कधीकधी आपल्याला एखादी इजा होऊ शकते, इंजुरी होऊ शकते. अशी इजा झाली तर मग आपल्या नर्वला अपाय होतो, डॅमेज होतो आणि मग आपला एक स्नायू काम करत नाही. कधीकधी आपल्या मेंदूमध्ये एक विकार होतो. शेवटी आपलं शरीर जे काम करतं ना, त्या सगळ्याचं केंद्रस्थान असतं आपल्या मेंदूमध्ये. तर मेंदूला जर काही विकार झाला, रक्तपुरवठा कमी झाला, एखादी गाठ किंवा ट्यूमर झाला, तर अशाला आपली नस दाबली जाते आणि नस काम करत नाही, त्यावेळेला आपला तिरळेपणा होऊ शकतो. आणि आणखीन एक खूपच कॉमनली आढळणारी गोष्ट म्हणजे मधुमेह. डायबिटीज किंवा मधुमेह जर झाला तर काही काळासाठी ह्या आपल्या डोळ्यातल्या 3 नर्व्सपैकी एक नर्व काम करत नाही आणि तिरळेपणा डेव्हलप होतो. पण एक नशिबाची गोष्ट अशी आहे की डायबिटीसमुळे, ज्याला डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतात, त्याच्यामुळे जर तिरळेपणा डेव्हलप झाला तर तो काही महिन्यांमध्ये हळूहळू आपोआप परत पूर्ववत होतो आणि त्याच्यासाठी फारसे उपाय करायला लागत नाहीत. तर हे तिरळेपणाचे प्रकार आहेत. हा जो डोळ्यांचा तिरळेपणा आहे त्याचा कोणता त्रास होतो आणि हा तिरळेपणा आपल्याला कमी करता येतो आणि त्याच्यावरचे जे काही उपाय असतील कमी करण्याचे
ते कधी सुरू करता येतात आपल्याला? आता तिरळेपणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मगाशी मी त्याचे प्रकार सांगितले, म्हणजे कशामुळे तिरळेपणा होतो ह्यामुळे. तिरळेपणाचं आपलं जर का विभागणी करायची असेल तर एक आणखीन प्रकार आहे, तो म्हणजे आपले डोळे समांतर राहण्याऐवजी एक डोळा जर बाहेरच्या बाजूला गेला, म्हणजे माझा उजवा डोळा उजवीकडे गेला, तर त्याला डायव्हर्जंट स्क्विंट म्हणतात. कधीकधी माझा डोळा नाकाच्या साईडला येऊ शकतो, त्याला कॉन्व्हर्जंट स्क्विंट म्हणतात. हे वेगळे प्रकार तिरळेपणाचे. कधीकधी व्हर्टिकल स्क्विंट असतो, म्हणजे डोळे समांतर तर असतात पण एक डोळा थोडासा वरती दिसतो, एक डोळा थोडासा खाली, पण हे रेअर असतं. डोळा बाहेरच्या बाजूला जाणे आणि आतल्या बाजूला येणे हे कॉमनली आढळणारा विकार आहे. तिरळेपणा डेव्हलप झाला तर त्याचा त्रास काय होतो, तर आपल्याला 2 डोळे दिलेत ना, त्याला एक कारण आहे काहीतरी. आपल्याला 2 डोळ्यांमुळे 2 वेगळी प्रतिमा तयार होते आणि मेंदू ती प्रतिमा एकत्र करतो. त्याच्यामुळे आपल्याला बायनॉक्युलर व्हिजन किंवा दोन्ही डोळे एकत्र वापरून येणारी नजर तयार होते. त्याची जरूर काय असते, तर आपल्याला डेप्थ परसेप्शन, आपण चालतो आहे आणि आपल्याला पायऱ्या उतरायच्या आहेत किंवा आपण एखादी वस्तू घेतली आणि त्याच्यावर एक दुसरी वस्तू ठेवायची, तर हे डेप्थ परसेप्शन जे असतं हे दोन्ही डोळ्यांनी एकत्र काम केलं तरच होऊ शकतं. पण मला जर का तिरळेपणा असेल तर एका डोळ्याची एक प्रतिमा तयार होईल, दुसऱ्याची वेगळीकडेच प्रतिमा तयार होईल आणि मग मेंदू त्या प्रतिमा फ्यूज करू शकत नाही. अशा वेळेला आपल्याला कधीकधी 2-2 गोष्टी दिसतात. त्याला डिप्लोपिया म्हणतात. पेशंट कंप्लेंट करतात की डॉक्टर मी इकडे बघितलं ना तर मला एकाच्या ऐवजी 2 पेनं दिसतात, 2 व्यक्ती दिसतात. तर ह्याच्यामुळे आपला खूपच कन्फ्युजन होतं, आपल्याला कळत नाही की यातली खरी प्रतिमा कुठली आणि खोटी प्रतिमा कुठली. तर डबल व्हिजन होणं हा एक त्यामुळे विकार होतो, ज्याचा त्रास होतो. दोन्ही डोळ्यांनी एकत्र काम न केल्यामुळे डोळ्यावरती ताण पडतो खूप. अशा मुलांचे डोकं दुखतं जर का आपण अभ्यास करताना आपल्याला खूपच ताण पडला तर. तर त्यामुळे डेप्थ परसेप्शन न होणं, डबल दिसणं आणि कुठलंही डोळ्याचं काम केलं की डोळ्यावरती खूप ताण पडणं, ह्या गोष्टी किंवा हे त्रास आपल्याला तिरळेपणामुळे होऊ शकतात. पण खरं सांगायचं तर तिरळेपणाची कंप्लेंट किंवा तक्रार सगळ्यात मोठी काय असते माहिती आहे? ती म्हणजे आपल्याला वाटतं की आपल्याला विद्रूपपणा आला आहे, एक न्यूनगंड तयार होतो व्यक्तींच्या मनामध्ये. त्या मुलं मुली असे खूप कॉन्शियस होतात की मी जर का समाजामध्ये गेले तर लोक माझ्यावरती वाईट काहीतरी कॉमेंट्स करतील. कधीकधी त्या मुलाला हिणवलं जातं, ही खूप वाईट गोष्ट आहे, पण होतात शाळेमध्ये ह्या गोष्टी. ह्याचा सगळ्यात मोठा परिणाम मनावरती फार होतो, ती मुलं डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. तर तिरळेपणाचा दृष्टीदोष जाऊ दे, पण खरं म्हणजे तिरळेपणामुळे आपण चांगले दिसत नाही आणि लोक आपल्याला काही बोलतील, हा त्रास एक फार मोठा त्रास आहे तिरळेपणाचा. मग या तिरळेपणावर शस्त्रक्रियेचा उपचार केला जातो का? आणि मग त्याचा काही किती उपयोग होतो किंवा त्याचे काही मर्यादा आहेत का, काही धोके आहेत का त्याच्यामध्ये, याच्याबद्दल जरा सांगाल? जरूर. तिरळेपणावरती सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे शस्त्रक्रिया, ह्याच्यात काही वादच नाही. पण एक गोष्ट माहिती पाहिजे की प्रत्येक तिरळेपणा असणाऱ्या व्यक्तीला शस्त्रक्रियाच लागेल असं नाही. इतर 2 गोष्टींनी आपल्याला तिरळेपणा कमी करता येऊ शकतो. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे चष्म्याचा मोठा नंबर असेल तर तिरळेपणाचं ते कारण असतं. आता चष्म्याचा मोठा नंबर असेल तर चष्मा तर द्यायलाच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय दिसणार नाही. पण चष्मा दिल्यावरती दिसणं हा एक फायदा होतो, पण तिरळेपणासुद्धा काही प्रमाणात करेक्ट होऊ शकतो. त्यामुळे चष्म्याचा मोठा नंबर असेल तर बाकी कुठलाही उपाय करण्याआधी बरोबर नंबरचा चष्मा देणं ही ट्रीटमेंट झाली. चष्मा देण्याचा उपचार केला तर दृष्टी सुधारते, पण बऱ्याच प्रमाणात काही व्यक्तींमध्ये, काही बालकांमध्ये तिरळेपणा कमी होऊन जातो. आणि दुसरा उपाय म्हणजे व्यायाम किंवा डोळ्याचे एक्सरसाइज करणं. मुख्य करून मगाशी मी जे 2 भाग सांगितले तिरळेपणाचे, डोळा बाहेरच्या साईडला जाणं किंवा नाकाच्या साईडला जाणं. आपला डोळा जर बाहेरच्या साईडला गेला तर ते स्नायूंच्या कमकुवतपणामुळे होतं, वीकनेसमुळे होतं. आपल्याला समजा शारीरिक काही आजार झाला तर आपण कसा व्यायाम करतो त्या अवयवाला स्ट्रॉंग करण्यासाठी, सक्षम करण्यासाठी, तसा डोळा बाहेरच्या साईडला गेला तर आपण काही व्यायाम करू शकतो डोळ्याचे, की ज्यायोगे आपण डोळा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करू. एखादं पेन किंवा पेन्सिल हातामध्ये धरायचं आणि ते हळूहळू जवळ आणलं की आपले डोळे आपोआप थोडेसे आतमध्ये येतात. तर रोज नियमितपणे हे जर व्यायाम केले तर आपण त्या कमकुवत असणाऱ्या स्नायूला थोडं सक्षम बनवतो, शक्तिवान बनवतो आणि काही प्रमाणात तिरळेपणा कमी होऊ शकतो. त्यामुळे व्यायाम हा तिरळेपणा कमी करण्याचा दुसरा उपचार. पण खूप कमी लहान बालकांना किंवा व्यक्तींना ह्या 2 गोष्टींचा फायदा होतो. तिरळेपणाचा सगळ्यात इफेक्टिव्ह किंवा सक्षम असा उपचार म्हणजे शस्त्रक्रिया करणं. बरं. तिरळेपणाची शस्त्रक्रियेचा एक खूप महत्त्वाचा भाग असा आहे की एखाद्या लहान बालकाला जर का तिरळेपणा झाला
तर खूपच पालकांची टेंडन्सी असते की थोडा मोठा झाला की ठीक होऊन जाईल, डोळे सरळ होऊन जातील, आता एवढं लहानपणी कशाला त्याला त्रास द्यायचा, मोठं झाल्यावर बघू काय करायचं ते, जेव्हा लोक काही बोलायला लागतील तेव्हा. ही फार मोठी चूक आहे. कारण आपला डोळा असा तिरळात जर का राहिला तर तो अधू होतो. त्याच्यानंतर तुम्ही शस्त्रक्रिया केली तरी तो डोळा कमकुवत राहतो. तर डोळ्याला तिरळेपणा तर करेक्ट केला पाहिजे, पण त्या डोळ्याचा दृष्टीसाठी सुद्धा उपयोग झाला पाहिजे. जितक्या लहानपणी तिरळेपणाची शस्त्रक्रिया केली जाईल तितकं उत्तम. फक्त त्या बालकाला भूल देणं हे सेफ झालं पाहिजे. खूपच लहान वयामध्ये भूल देण्यामध्ये थोडे धोके असतात. बरं. पण जेवढ्या लवकर सेफली कुठला धोका न पत्करता भूल देता येईल, जेवढ्या लवकर शस्त्रक्रिया केली जाईल तेवढी ती चांगली. नंतर मोठं झाल्यावर बघू हा अगदी चुकीचा निर्णय. लहानपणी केलेली तिरळेपणाची शस्त्रक्रिया ही सर्वोत्तम. अर्थात मोठं झाल्यावरती तिरळेपणाची शस्त्रक्रिया करता येते, पण ती जास्ती करून कॉस्मेटिक पर्पजसाठी मगाशी मी म्हणलं त्याप्रमाणे केली जाते. आता शस्त्रक्रिया तिरळेपणाची म्हणली तर त्याच्यामध्ये ती खूप सेफ आहे, कारण आपण दृष्टीला महत्त्वाच्या असणाऱ्या भागाला हातच लावत नाही. आपल्या डोळ्याचा जो मधला भाग आहे तो दृष्टीच्या ह्यांनी खूप महत्त्वाचा आहे. हो. स्नायू सगळे आपले असे डोळ्याच्या कॉर्नरमध्ये असतात, ह्या कॉर्नरमध्ये, ह्या कॉर्नरमध्ये, इथे. तर त्या स्नायूंना हात लावला जातो, त्यांना थोडं टाईट केलं जातं, एखादा स्नायू थोडा वीक केला जातो, पण दृष्टीला अपाय होईल अशा भागाला हातच लावला जात नाही. त्यामुळे तिरळेपणाची शस्त्रक्रिया ही खूपच मोठ्या प्रमाणात अतिशय सेफ अशी शस्त्रक्रिया आहे. आता ॲनेस्थेशिओलॉजी किंवा ॲनेस्थेशियामध्ये खूप नवीन नवीन सुधारणा होत आहेत. लहान बालकांमध्ये शस्त्रक्रिया करताना अर्थातच भूल देऊन करायला लागते, पण आता असे भूल देण्याचे काही औषध आहेत की पटकन भूल देता येते आणि ती पटकन विरून जाते. त्यामुळे पूर्वी जनरल ॲनेस्थेशियामधनं बाहेर येताना बरेच त्रास व्हायचे, म्हणजे खूप वेळा आपण झोपून राहायचो, उलट्या व्हायच्या. अशा गोष्टी आता हे संमोहनशास्त्र जे आहे किंवा ॲनेस्थेशिओलॉजी त्याच्यात बरीच प्रगती झाल्यामुळे पटकन इफेक्ट करणारा आणि पटकन दूर होणारा असा आपल्याला ॲनेस्थेशिया देता येतो. त्यामुळे लहान बालकांची सेफली शस्त्रक्रिया करता येते. शस्त्रक्रियेमुळे डोळे सरळ करता येतात. कॉम्प्लिकेशन्स किंवा दुष्परिणाम खूपच कमी प्रमाणात, पण ह्याला एक मर्यादा अशी असते की आपला डोळा म्हणजे मशीन नाही आणि शस्त्रक्रिया म्हणजे आपण एखादं गणित सोडवतो आहे असं नाही की असं असं करूया म्हणजे डोळा समांतर होईल, असं नसतं ते. त्यामुळे प्रयत्न केला जातो मोजून की किती तिरळेपणा आहे, तो काही प्रिझम डायऑप्टर्समध्ये मोजला जातो. एक ढोबळमानाने गणित असतं आपल्या डोळ्यामध्ये की मी इतका मिलीमीटर डोळ्याचा स्नायू जर का खेचला आणि स्ट्रॉंग केला तर इतका डिग्री स्क्विंट आपला तयार होईल, रिपेअर होईल. पण तसं अगदी 100% होतंच असं नाही. कधीकधी पूर्ण तिरळेपणा न जाता 80% कमी होतो, पण 20% राहतो तसाच. कधीकधी ओव्हर करेक्शन होतं, म्हणजे मला आत असेल डोळा सरळ करायचा आहे, पण शस्त्रक्रिया मी अशी केली की तो सरळाच्या आधी थोडा आणखी उलट्या बाजूला म्हणजे बाहेरच्या बाजूला गेला. हे कमी वेळेला होईल, पण ह्याची रुग्णाला शस्त्रक्रियेआधी माहिती द्यायला पाहिजे. आम्ही शस्त्रक्रियेच्या आधी रुग्णांना असं सांगतो की आपण शस्त्रक्रिया करणार आहे, पण जर डोळे बरोबर सरळ झाले नाहीत तर आपल्याला कदाचित छोटी पायरी म्हणून छोटंसं ऑपरेशन कदाचित परत करायला लागेल. हे जर आधीच रुग्णाला सांगितलं तर त्याला काळजी वाटत नाही. शस्त्रक्रिया करायची आणि मग सांगायचं नाही, थोडं आपल्याला काहीतरी आणखीन परत रिपेअर करायला लागेल. मग रुग्णाला वाटतं की काहीतरी गडबड झाली आहे, माझ्या ऑपरेशनमध्ये काहीतरी चुकलं आहे. तसं नाही त्याला वाटतं का? मग आधीच जर का सांगितलं की एका स्टेपमध्ये ऑपरेशन होतं पण बऱ्याच वेळेला सेकंड स्टेप करायला लागते, तर मग रुग्णाला काळजी वाटत नाही की अरे मला आधी सांगितलं होतं की कदाचित हे करायला लागेल. तर ही त्याची मर्यादा आहे की एकाच्या आधी कधीकधी करेक्शन करण्यासाठी सेकंड स्टेप करायला लागते. डॉक्टर, आज आपण आम्हाला तिरळेपणाबद्दल महत्त्वाची माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. आपल्याला या संदर्भात जर आणखीन काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आम्ही त्यांची उत्तरं देण्याचा जरूर प्रयत्न करू. धन्यवाद.